पण एक कर्जमाफी आता ह्या नव्या निर्णयानुसार किती वाढेल आणि किती कोटीची कर्जमाफी होईल, किती शेतकऱ्यांना लाभ होईल? शेतकरी साधारणतः 56 लाखच्या आसपास शेतकऱ्यांचा आकडा आहे. शेतकऱ्याचा आकडा कमी जास्त होणार नाही, परंतु जी कर्जमाफीची रक्कम आहे जी 36,585 कोटी, त्यामध्ये निश्चित प्रकारे वाढ होऊ शकते. साधारणतः माझ्या प्राथमिक अंदाजानुसार, मी तुम्हाला करेक्ट म्हणत नाही, पण प्राथमिक अंदाज साधारणतः सोमवार मंगळवार आकडा तो समजेल, परंतु अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 40,000 कोटीच्या आसपास ती रक्कम जाईल. आणि निश्चित प्रकारे या राज्यातील अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कुठलीही निवडणूक समोर नसतानाही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, या सर्वांचा एक राज्याचा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी, राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी या तिघांचेही आभार मानतो. कधीपर्यंत शिक्कामोर्तब होईल? म्हणजे सतत आपल्या सर्वांना माहिती आहे तारखा वगैरे चेंज होण्याची मी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो. ही गोष्ट खरी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आम्ही सुद्धा 30 जून ही तारीख दिली होती, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे कर्जमाफीची रक्कम ही पुरवणी बजेटमध्ये होती आणि पुरवणी बजेट हे अधिवेशनामध्ये ते चर्चेला गेले आणि ते मंजूर होतं. आणि ते मंजूर झाल्यानंतर त्याच्यावरती राज्यपालांची स्वाक्षरी होते. कदाचित 1-2 दिवसामध्ये राज्यपालांची स्वाक्षरी ही होणार आहे. आणि दुसरं आम्ही सांगितल्यानंतर आम्हाला दुसरी एक अडचण होती की आपल्याला माहिती आहे ही कर्जमाफी या राज्यातील जे गरीब शेतकरी, या गरीब शेतकऱ्यांसाठी आहे. इन्कम टॅक्स भरणाऱ्या जे मोठे शेतकरी यांच्यासाठी नाही आहे. त्यामुळं ही आम्ही या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे ती आम्ही त्या यादीची मागणी केली होती आणि मला वाटतं त्यांची पण सही आता निर्मला सीतारामन मॅडमची झालेली आहे. ती आता तो प्रश्न आमचा निकाल निघाला आहे. एक 4-2 दिवसांमध्ये आम्हाला ती संपूर्ण जे IT भरणारे शेतकरी आहेत, इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, त्यांची यादी आम्हाला मिळेल आणि राज्यपाल महोदयांची शेतकरी सही पण आता होईल. त्यामुळं शेतकरी कर्जमाफी आणि आता फक्त आकडे चेंज होतील, त्यामुळे 4-8 दिवस थोडे उशीर लागेल. कारण का आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या 2 अटी होत्या, महात्मा फुले कृषी कर्जमुक्तीच्या शेतकरी कर्जमुक्तीची आणि आपल्याला प्रोत्साहन ह्याची शेतकऱ्याची जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्या, या दोन्ही अटी राज्याचे मुख्यमंत्री यांनी शिथिल केल्यामुळं त्यामुळे निश्चित प्रकारे आता थोडं यादीमध्ये थोडं कमी जास्तपणा होईल. परंतु लवकरात लवकर, मी माझ्या माहितीप्रमाणे लवकरात लवकर, मी तर फक्त तो नक्की ऑगस्ट उघडणार नाही, जुलैच्या अगोदरच माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असा 100% आम्हाला एकंदर अंदाज आहे. आणि ती माफी मिळण्यासाठी आमच्या सगळ्यांचा, राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्यांचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न राहील. शेतकरी महिला विधेयक जे आपण मानलेलं आहे त्या विधेयकाचा फायदा 100% पाऊस राज्यामध्ये झालेला आहे, पण काही ठिकाणी जादा पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी कमी पाऊस झालेला आहे. ज्यादा ठिकाणी पाऊस झालेला आहे, अजूनही तिथे पेरणी वापसा नसल्यामुळे पेरणी नाही, जिथं कमी पाऊस जाईल तिथं ओलावा नसल्यामुळे पेरणी नाही. परंतु तरीही साधारणतः राज्यामध्ये आज अखेर खरीपाची पेरणी 60% वर गेलेली आहे आणि उरलेली 30-40% पेरणी साधारणतः या जुलै महिन्याच्या एंडला होईल. आणि बियाण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितली ही गोष्ट खरी आहे की सोयाबीन बियाच्या बाबतीमध्ये असं काही ठिकाणी अनेक ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत की त्याचे नमुने पण आपण सगळ्यांनी तपासलेले आहेत. आणि या बाबतीमध्ये ज्या बियाणे कंपनीने चुकीचं बियाणे दिलेलं आहे किंवा फसवणूक केली, त्या बाबतीमध्ये त्या बियाणे कंपन्यावरती कारवाई तर नक्की केली जाईल आणि त्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल तो प्रयत्न आमच्या सरकारचा राहील. गोगलगाईचा पण प्रादुर्भाव आहे, या बाबतीमध्ये काय करता येईल ते आम्ही प्रयत्न करतोय. तोही पंचनामा, शेतकऱ्यांचा गोगलगाईमुळे जे पिकांचं नुकसान होईल तोही पंचनामा करण्याच्या सूचना आम्ही आमच्या कृषी आणि महसूल अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. मामा या अटी शिथिल केल्यामुळे राज्याच्या तिजोरीवरती 4 ते 5 हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे, तर याचं मॅनेजमेंट सरकार कसं करणार आहे? मॅनेजमेंट आमच्याकडे यादी तयारच आहे, फक्त 50,000च्या ऐवजी 2 लाख रुपये करणार आहे आम्ही. फक्त प्रोत्साहनच्या ह्याच्यामध्ये त्या कमी जास्त शेतकरी होतील. यामुळे दत्तात्रय भरणेंनी छातीटोपपणे सांगितलं होतं की 30 जूनला कर्जमाफी होईल, त्याच्यानंतर 5 तारीख दिली. आता तुम्ही 8 दिवस म्हणताय, मागच्या आठवड्यात 8 दिवस म्हटलं होतं. तुम्ही शेतकऱ्यांना तारीख सांगता? छातीटोपपणे सांगणं म्हणजे तेच मी तुम्हाला सांगितलं की शेवटी विधानसभेचं जे अधिवेशन चालू आहे त्यामध्ये पुरवणी बजेट चालू आहे. त्या पुरवणी बजेटमध्ये त्या रकमेची तरतूद केलेली आहे, 20,000 कोटीची पहिल्यांदा तरतूद केलेली आहे. त्या तरतूद केली, त्याच्यावरती ते अधिवेशन संपल्यानंतर ती राज्यपाल महोदयांच्या पुरवणी बजेट सहीला जातं. राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर आता सही 1-2 दिवसामध्ये होईल. काल परवाच अधिवेशन संपलेलं आहे, ती सही होईल
आणि आपण मग इन्कम टॅक्सच्या शेतकऱ्यांचं जे तुम्ही होतं सातत्यानं हे सांगत आहात. आता कर्जमाफी केलेली नाहीये, 7-8 महिन्यापूर्वी कर्जमाफी केलेली आहे आणि तुम्ही आता सांगता आहात की आम्ही इन्कम टॅक्सच्या याद्या मागवल्या. हे आधी पण सरकार करू शकलं असतं. मग हे सरकारने का नाही Income केलं? tax- आणि सरकारला खरंच कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यायची आहे का, की सरकार पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार? हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री पण जरी नागपूरला जातात ते पण शेतकरी आहेत. मग दिरंगाई का होती? एकनाथ शिंदे साहेब शेतकरी आहेत. सुनेत्रा वहिनी तर तुम्हाला आपल्याला शेजारी आहेत, ते शेती करतात आणि कृषी मंत्री पण शेतकरी आहे. त्यामुळं दिरंगाई जरी होत असली तर ते शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच दिरंगाई आहे. असं समजा जर त्यावेळेस जरी आपण अगोदर केलं नसतं तर मुख्यमंत्र्यांनी 2 अटी शिथिल केल्या नसत्या. त्या मुख्यमंत्र्यांनी 2 अटी शिथिल केल्या आहेत. त्यामुळं रक्कम थोडी वाढणार आहे, शेतकऱ्यांची संख्या कमी जास्त होणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ह्यामध्ये कुठल्याही सरकारचा दोष नाही आहे. शेवटी कुठलंही काम करताना त्याला राज्यपालांची मंजुरी तर आपल्याला माहिती आहे. बजेट जे असतं, बजेट सेशन असतं, पुरवणी मागणी असतात, त्याला राज्यपालांची सही व्हावी लागते आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर खरं तर इन्कम टॅक्स शेतकऱ्यांचा उशिरा म्हणता ते बरोबर आहे. त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला उशिरा समजतात. आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिणी योजनेमध्ये काय ठिकाणी काय चुका झाल्या, त्यानंतर त्या दुरुस्त करवल्या. या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची चूक राहू नये, उणिवा राहू नये, यासाठी निश्चित प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी आम्ही मागितली. त्याच्यावर मागाशी तुम्हाला सांगितलं निर्मला सीतारामन मॅडमची सही झालेली आहे. ती यादी लवकर आम्हाला मिळेल. राज्यपाल महोदयांची 1-2 दिवसात सही होईल. मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज मी तारीख सांगितल्यानंतर परत तुम्ही म्हणसाल जे करायचं ते आम्हाला जून दिली होती ती जुलै ऐका ना, जुलै महिन्याच्या अखेरीला नक्की त्याच्या अगोदर होऊ शकतं. मी म्हणत नाही तुम्हाला, पण आता मी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही 5 म्हणसाल 30 म्हणसाल, जे काय थोडा उशीर होतोय तो शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होतोय, शेतकऱ्यांच्या हितासाठीच होतोय. त्यामुळं काळजी करू नका. जुलै अखेरच्या अगोदर त्याच्या अगोदर कधी होऊ शकते या राज्यात. आता जुलै महिन्याच्या अखेरीला जेवढी आपल्याला लवकरात लवकर कशी होईल 2026 मध्येच होईल आणि निश्चित प्रकारे एवढं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. अंतिम डेडलाईन समजायची सरकारची अंतिम डेडलाईन आमचा प्रयत्न तर फक्त यादी आम्हाला होऊ द्या, पण अंतिम हरकत नाही, तुम्ही म्हटलं तरी हरकत नाही. मामा सातत्याने एक मागणी केली जाते, ज्यांनी रेग्युलर पीक कर्ज घेतलंय त्यांचं काय? सध्या महिलाच्या प्रश्न विचारतात ते तुम्ही शेतकऱ्यांना त्यांना सन्मान निधी दिली महिला शेतकऱ्यांना बँका पैसे देत गेल्या वेळेस पण सानुग्रह अनुदान या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान सरकारने दिलेले आहे. या बाबतीमध्ये काही तक्रारी असल्या, काही सूचना असल्या, त्यामध्ये निश्चित प्रकारे त्या तक्रारीचं निरसन केलं जाईल आणि सगळ्याच शेतकऱ्यांना मदत केली जाईल. लाडक्या बहिणीमुळे सरकारच्या तिजोरीवरती ताण आलाय, त्याच्यामुळे कर्जमाफी लांबली खरं आहे का? कृषी मंत्री म्हणून काय नाही, अजिबात लाडक्या बहिणीमुळे कधीच ताण येत नाही. घरात पण ताण येत नाही, भावाकडे पण ताण येत नाही आणि नवऱ्याकडे पण ताण येत नाही. शेवटी लाडकी बहीणच असते. त्या बहिणीचं प्रेम हे वेगळं असतं.